सनीच्या डोळ्यात राग दिसायला लागतो. म्हणजे पूजाला बॅटिंग आवडते आणि ती कधीच हरत नाही. पुढे अजून काहीतरी असणार जे तिने सांगितलं नसेल. प्रणाली विचार करत आता सनीला हळूहळू सगळा अंदाज येत होता. सनी काही न बोलता पूजाला घरी घेऊन जातो. गाडीत पण काहीच बोलत नाही. पूजा पण काही न बोलता सोबत निघून येते. रस्त्यात विचारत असते पण सनी काहीच बोलत नसतो. घरी गेल्यावर पूजा पाणी देते. आता तरी सांगा काय झाले? ओ तुला माहीत नाही का सनी? पूजाला काहीच कळत नाही. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. मला सगळं समजले. वाटलं नव्हतं तू असं काही करशील. माझ्या प्रेमाची तू डील केलीस म्हणून तू डिवोर्स पेपरवर साईन केलं. सनी रागात तिच्यावर ओरडतो. पूजा रडायला लागते. माझ्याच प्रेमात काहीतरी कमी असणार म्हणून तू असं वागलीस. सनी हताशपणे सोफ्यावर बसत पूजा त्याच्याजवळ बसते. तुमच्या प्रेमात कमी नव्हती, रडतच. मग का सांगितलं नाही तुझ्यात आणि निशामध्ये बोलणं काय झालं? का आता ते इम्पॉर्टन्स झाले तुझ्यासाठी? का तुझा तिच्यावर विश्वास आहे, माझ्यावर नाही? सनी तसं नाही, माझा सगळ्यात जास्त तुमच्यावर विश्वास आहे. पूजा बोलत सनीला मिठी मारते. मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत. सनी तिला बाजूला करत तिचे डोळे पुसतो. मी सगळं सांगेन पण प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका. प्रॉमिस मी. पूजा हात पुढे करून सनी हातावर हात ठेवत प्रॉमिस. पण तू मला सोडून जाणार नाहीस ना? मी जिंकले सो मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. पूजा म्हणजे नक्की काय झालं त्या दिवशी? सनी कन्फ्यूज होत. त्या दिवशी पूजा निशाच्या गन पॉईंटवर होती. सनीला मी कसेही मिळवू शकते. तुझ्यासोबत डील करायची गरज नाही आणि जर तू प्रॉमिस तोडलंस तर सनीची फॅमिली या जगात राहणार नाही. झोपेत सनीला सांगितलं होतं. निशाची डील सांगितली होती तरीही परत सांगते पुढे पण तुझ्या पुढे एक बेट आहे. जर तू तयार असेल तरच मी तुझ्या बेटेला ओके करेन. पूजा विचार करून बोल. निशा मी डिवोर्स पेपरवर साईन केल्यानंतर पुढच्या 24 तासात जर हे मला शोधून माझ्याजवळ आले तर मी ते डिवोर्स पेपर फाडून टाकेन आणि मी कायमच त्यांच्यासोबत निघून जाईन. आहे का तुझी तयारी? पुन्हा आमच्या आयुष्यात यायचं नाही आणि आम्हाला त्रास होईल असं काहीच करायचं नाहीस. पूजा निशा जरा विचार करून ओके, पण डिवोर्स पेपर आल्यानंतर तू साईन केल्यावर पुढे 24 तास माझा माणूस तुझ्यासोबत राहील, तुझ्यावर लक्ष देईल. निशा ओके. पूजा सनी तिला मिठीत घेत शांत करतो. मला का सांगितलं नाही हे सगळं? तिने तुम्हाला आणि आपल्या फॅमिलीला काही केलं असतं तर? पण आता ती काहीच करणार नाही. तिने मला प्रॉमिस केले. मला विश्वास होता तुम्ही मला शोधत नक्की येणार. पूजा सनी स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवत ओके जा तू बॅग पॅक कर, उद्या सकाळी निघूया. तुम्ही रागाला नाही ना गेला? पूजा नाही. तू जा आवर. सनी पूजा बॅग पॅक करायला जाते तसं सनी जॉनला फोन लावतो. जॉन मला 2 दिवसात निशाचे सगळे अपडेट्स पाहिजेत. सनी ओके सर. जॉन सगळे दमल्यामुळे लवकर झोपी जातात. पूजा आणि सनी सकाळी जरा लवकर रिटर्न जायला निघतात. सनी काम करत असतो तर पूजा मोबाईल बघत बसते. घरी पोहोचतात सगळे दारात येतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो. आत्या सरफडत असते. मनातच माझ्या प्लॅनची वाट लावते. बघूच तू कशी टिकते ह्या घरात. सनी आणि पूजा दाराला थांबून मोठी आई आरती ओवाळतात. आज खऱ्या अर्थाने आमची सून आमच्या घरी आली. माप ओलांडून ये. मोठी आई पूजा माप ओलांडते आणि पहिले पाऊल टाकते. पण सनी आत येणार तर मागून आवाज येतो, थांब सनी, तू या घरात येणार नाही. सगळे बघतात तर आई असतात. सनी पाऊल मागे घेतो. पूजा तू आत ये. आई. पूजा कन्फ्यूज होत बघते तसं सनी डोळ्यानेच आत जा बोलतो. ती आत येते. शिवा सनीची बॅग रेडी कर. यापुढे सनी या घरात राहणार नाही. आई. सगळे एकमेकांकडे बघत असतात पण कोणीच काही बोलत नाही. तर आता चिडूनच पुढे होत, काय बोलतेस? तुला कळतंय का? तुझा मुलगा आहे तो का बाहेर जाईल? अगं भाग्यश्री आता तर आलेत घरी, त्यांना आत येऊ दे, आपण बसून बोलू. मोठी आई. विहान आजीला घेऊन हॉलमध्ये येतो. हे डिवोर्स पेपर कोणाला विचारून बनवलंस? हेच आमचे संस्कार आहेत का? काका मोठ्या आवाजात. तुला जर तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तर स्पष्ट बोलायचं. ही काय पद्धत झाली लग्न करायचं आणि परत हे डिवोर्स? आई रागात. आजीला पण राग आला होता तर पूजा केविलवाण्या नजरेने एकदा सनी आणि एकदा आईकडे बघत होती. हेच आम्ही तुझ्यावर संस्कार केले होते का आई? आई. सनी बोलतच असतो की ते काही नाही का तुला तुझ्या चुकीची जाणीव जोपर्यंत होत नाही आणि मला वाटत नाही तोपर्यंत तू या घरात पाऊलसुद्धा टाकायचं नाही. आई. सगळे शांत होतात तर मोठ्या आईंच्या डोळ्यात पाणी येतं. हे जरा जास्त होते आणि हे सगळं या मुलीमुळे होते. त्यापेक्षा हिला घराबाहेर काढ. टाळी एका हाताने वाजत नाही. आत्या सरफडत. हो माहिती आहे, पण आपल्याच मुलाने हात पुढे केलाय हे मी विसरू शकत नाही आणि या सगळ्याची सुरुवात सनीने केली आहे. त्यामुळे तोच या घरात येणार नाही. नसेल तर मी आता हे घर सोडून निघून जाईन. आई. येतो मी, काळजी घ्या. सनी आत्याच्या पाया पडतो. बाकी सगळे घरात असतात म्हणून तसंच वळून निघून जातो. पूजा रडायला लागते. भाग्यश्री हे तू बरोबर केलं नाही. स्वतःच्या पोराला बाहेर कोण काढतं? आत्या चिडून. त्याला दुसरी काही शिक्षा दिली असती तरी चाललं असतं. मोठी आई रडतच. काका काही न बोलता स्टडीत निघून जातात. आत्या आणि मोठ्या आई आईला बोलवत आहेत. बघून तिने केलं ते बरोबरच केले. त्याच ठिकाणी आपली लेक असती तर आपण सहन केलं असतं का? तुम्हा लेकरांना फक्त माया लावता येते, कोणीतरी शिस्त लावण्याची गरज पण असते. आजी रागात. अगं पण आई, त्यासाठी घराबाहेर कोण काढतं? मला नाही पटलं आत्या. हे बघ सुद्धा त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली पाहिजेच आणि जरा तुझ्या पोराकडे लक्ष. सारखं मोबाईलमध्ये काय चालू असतं काय माहिती? आजी
तसे विहान चमकून त्याच्याकडे बघायला लागतो. पूजा, तुझा आराम कर, आत्ताच प्रवासातून आलीयस आई बोलून किचनमध्ये निघून जातात. मोठ्या आणि आत्या रडतच त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आजी, पण माझी चूक नाही ना यात? मग त्यांना बाहेर का काढलं? पूजा रडतच. हो, पण याची सुरुवात सनीने केली होती म्हणून तू त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्या कागदावर सही केलीस. काळजी करू नकोस, भागूचा राग निवळला की बोलवून घेईन, तिलाही करमत नाही. आजी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत समजावत असतात. वहिनी, दादाला कॉल कर आणि बोल ना, तुला बरं वाटेल. विहान हळूच पूजा डोळे पुसतच वर जाते. विहान आजीकडे बारीक डोळे करून, आजी हे काय बोलत होतीस माझ्याबद्दल सगळ्यांसमोर? मग खरं नाही का हे? त्यात तुझ्या आईला सगळ्यांच्या मध्ये लुडबुड करायला लागते म्हणून गप केलं. आजी, अगं पण आजी, माझं नाव कशाला? विहान कोण आहे? आजी मिश्किलपणे हसत. विहान जरा लाजतो. काही काय आजी, असं काहीच नाही, ते तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय. आजी हसत. आजी, पण आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. विहान, सुरुवातीतूनच होते. तुमचं जुळलं की सगळ्यात आधी मला सांगा. आजी हसत. हो. विहान. पूजा रडतच वर येते. तिला माहिती होतं चूक तिची पण होती, पण सगळे सनीला बोलले होते त्याचं खूप वाईट वाटत होतं. सनीला फोन करते तर त्याचा फोन बिझी लागतो. दुपारी सगळे जेवायला खाली आलेले असतात. पूजा खाली आली नाही हे बघून आई तिला बोलवायला पाठवतात. खाली येते तर सगळे नॉर्मल, काहीच झालं नाही असे दाखवतात, पण मोठे आणि आत्याचा चेहरा पडलेला दिसत असतो. आई पूजाकडे बघतात तर त्यांना पण कळतं की ती पण रडून आली. कोणीच तो विषय काढत नाही, पण पूजा काहीच न बोलता जेवत असते तर बाकीच्या आश्रमबद्दल बोलत असतात. पूजा, उद्या आपल्या आश्रमात ये, परवा कार्यक्रम आहे, मदत होईल. आई, बरं. पूजा जेवण करून झाल्यावर पूजा आईनं सगळं खरं सांगायला लागते. मग त्यांना कोणताही निर्णय घेऊ दे, तो मान्य करू असा विचार करत असते. तिचा चेहरा बघून, पूजा तुझं जेवण झालं की माझ्या रूममध्ये ये. आजी. पूजा जेवण झालं की सगळं आवरून आजीकडे जाते. सनीची आठवण येते का आजी? तसं पूजाच्या डोळ्यात पाणी येतं, पण खाली मान घालून नाही म्हणते. वेडी, अगं ते भागूची शिस्त लावायची सवय आहे, त्यामुळे ही सगळी मुलं आमच्या हातात आहेत आणि आज पण तिने तेच केलं, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको आजी. पण आजी. पूजा डोळ्यातले पाणी अडवत. हे बघ आत्ता, यावर बोलू नकोस आणि स्वतःला दोष देऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल, पण जरा वेळ लागेल. आजी. हो आजी. पूजा. तेवढे सनीचा फोन येतो. पूजा बोलतच बाहेर येते. तिचा रडका आवाज ऐकून, काय झालं बच्चा? सनी. काही नाही. तुम्ही कुठे? पूजा. मी ऑफिसमध्ये आहे, बोल ना. सनी. मी आईंना. पूजा बोलतच असते की आईला काही सांगू नको आता, आई चिडली आहे, मी आई बघून घेतो. आणि हो, काळजी घे, मला आता काम आहे, नंतर बोलू. सनी. बरं, तुम्ही पण काळजी घ्या. पूजा विचारातच रूममध्ये त्याने झोपून जाते. प्रवास, त्यानंतर एवढं रडणं, विचार यात कंटाळून गेली होती. संध्याकाळी पण सनीबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं. बहुतेक सगळ्यांना कळालं होतं आज काय झालं ते. शिवा दिसत नव्हता म्हणून पूजा हळूच राधाला, शिवा कुठे आहे? ते सरांच्या फ्लॅटवर गेलाय, तिकडे राहायची व्यवस्था करतोय. राधा. रात्री पूजा सनीला फोन लावते तर कुठे आहात? फ्लॅटवर चाललोय, कंटाळा आलाय, आज तू सोबत पाहिजे होतीस, हेड मसाज चांगला देतेस. सनी. पूजेच्या डोळ्यात पाणी येतं. हे सगळं माझ्यामुळे झालं ना? आईंना मी खरं सांगितलं पाहिजे. दिवसभर रडण्याचा कार्यक्रम केला वाटतं. सनी. पूजा काहीच बोलत नाही. बरं, उद्यापासून ऑफिसला ये, म्हणजे तुला पण बरं वाटेल, मला पण. सनी तिला हसवत. तुम्ही जेवण केलं? पूजा. हो, बाहेरच डिनर केलं. सनी. तुम्ही कुठे राहताय? सगळी सोय झाली का? पूजा. मॅडम, मातोश्रींनी सगळी व्यवस्था आधीच केली होती, बहुतेक आधीच ठरवलं होतं मला घराबाहेर काढायचं. सनी हसत. पूजाला वाईट वाटतं. आय लव्ह यू. सनी. आय लव्ह यू टू. पूजा मुसमुसत. दोघे फोन ठेवून झोपी जातात. पण दोघांना एकमेकांशिवाय झोप येत नव्हती. सवयच एवढी झाली होती की आता त्यांना करमत पण नव्हतं. रात्री उशिरा झोपून जातात. पूजा सकाळी नेहमीप्रमाणे तिचं आवरून खाली येते, ब्रेकफास्ट बनवते. आत्या तिच्याशी बोलत पण नसतात आणि बघत पण नसतात. ब्रेकफास्ट करताना, आई हाफ डे करून येऊ का? पूजा. हो चालेल, पण नक्की आहे, मी निघते आता, बोलून आई मोठ्या आई निघून जातात. पूजा तिचं आवरायला वर जाते आणि सनीला कॉल करते, पण नेहमीप्रमाणे बिझी लागतो. नंतर आठवतं शिवा तिकडे आहे तर त्याला कॉल करते आणि विचारते तर मॅम, मी बाहेर आलोय मेडिसिन घ्यायला. शिवा. कोणासाठी? पूजा. सरांना बरं वाटत नाही म्हणून आणायला पाठवले. शिवा. काय झाले त्यांना? पूजा काळजीने. सरांना ताप आलाय, काल रात्रीपासून पण लक्ष दिलं नाही म्हणून वाढलाय, डॉक्टर बोलले. शिवा. बरं, मी येते, सरांना सांगू नकोस आणि त्यांना थांबवून ठेव. पूजा पटकन तिचं आवरते, खाली येते तर आत्या तिच्याकडे बघून तोंड वाकडं करतच निघून जातात. पूजा आजीकडे जाते आणि सगळं सांगते. आजी, मी जाऊ एकदा प्लीज, ते एकटे आहेत. पूजा. काकृतीला येऊन जाऊ नये, त्याची काळजी घे. आजी. पण आईंना समजलं तर? पूजा. माघारी येत, मी आहे, तू टेन्शन नको घेऊ, जा. तुला काही वाटलं तर फोन कर, मी स्वतः येईन. आजी. पूजा. थँक्स बोलून लगेच निघते. ड्रायव्हरला ॲड्रेस माहिती होता म्हणून बरं झालं. पुढच्या 20 मिनिटात गाडी पॉश बिल्डिंग खाली येते. पूजा घाईतच फ्लॅटसमोर जाऊन उभी राहते आणि बेल वाजवते. सनी फोनवर बोलतच दार उघडतो. तसं पूजा आत जाऊन लगेच मिठी मारते. सनी एका हाताने मिठीत घेतो. कालपासून एवढं सगळं झालं होतं त्यात त्याला बघितलं नव्हतं.
खरं तर आता दोघांना एकमेकांची खूप जास्त गरज होती. डोळ्यातलं पाणी अडवत मिठीतून बाहेर येते आणि कपाळावर हात लावून ताप बघत होती. सनी कॉल संपवून कमी आहे बोलून कपाळावर किस करतो. काहीच कमी नाही अगं, किती तापले अंग. तुम्ही आवरून कुठे चाललाय? पूजा त्याचा वेस्ट कोट काढत. अगं इम्पॉर्टंट मीटिंग आहे, आज फॅक्टरीचे मॅनेजर येणार आहे, मी थोड्या वेळात जाऊन येतो. सनी ते काही नाही ऐकणार. आज तुम्हाला बरं नाही, तुमचं कुठेही तुम्ही जायचं नाही. बाकी मीटिंग विहान भाऊजी घेतील. पूजा त्याचे शर्टचं बटन काढतच. अगं ऐक तर. सनी मी काही ऐकणार नाही, कपडे बदला, मी विहान भाऊजींसोबत बोलते. पूजा त्याला एका दारासमोर ढकलत. अगं ती माझी रूम नाही, तिकडे आहे बोलून दुसरीकडे जातो. पूजा फोन करून विहानला सगळं सांगते. वहिनी काळजी करू नको, मी बघतो इकडे, तू फक्त बाईची काळजी घे. विहान हो. पूजा शिवाय त्याची कामं करून निघून जातो. रूममधून सनीचा आवाज येत असतो. बघून आत जाते तर कॉल चालू असतो. बहुतेक जॉनवर ओरडत होते. पूजा फोन घेते आणि जॉन दादा आज काही यांना फोन करू नका. जे असेल ते विहान सरांना कळवा. जास्त इम्पॉर्टंट असेल तरच कॉल करा. फास्टमध्ये बोलून फोन ठेवून टाकते. सनी हाताची घडी घालून बारीक डोळे करून तिच्याकडे बघत असतो. तुम्हाला बरं नाही म्हणून हे करते. तुम्ही मेडिसिन घेतली का? पूजा हो घेते बोलून टेबलवरच्या पॉकेटमधून मेडिसिन खातो. झोपा शांत, बरं वाटेल. पूजा सनी पूजाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. पूजा त्याच्या केशातून हात फिरवत. हे सगळं माझ्यामुळे झालं ना चिन्नू, परत हा टॉपिक नको. जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा आई स्वतः बोलवेल. सो रिलॅक्स. सनी तिचे गाल ओढत. नको ना, दुखतंय. पूजा गाल सोडतच. बरं चल माझ्यासोबत झोप. काल तू नव्हतीस, मला झोप लागली नाही. सनी आता तर 11 वाजलेत, मी नाही झोपणार, तुम्ही झोपा, मी डोकं चेपून देते. पूजा सनी झोपून जातो. थोड्या वेळाने सनीला जाग येते. ते पूजाच्या मुसमुसण्याने वर बघतो तर मोबाईलमध्ये बघत होती. कपाळावर हात मारतो आणि जांभळ्यात उठून बसतो. काय झालं? हिरोईनला त्यांनी वेगळं केलं. पूजा डोळे पुसतच. तिचा मोबाईल काढून घेत. जॉन वेडी आहेस का? ती जस्ट जान स्टोरी आहे, काही पण बघून रडत असते. तिला खाली ओढून स्वतःजवळ झोपत. तसे नाही पण ते दोघं किती इमोशनल झाले होते. पूजा घाईतच फ्लॅटसमोर जाऊन उभी राहते आणि बेल वाजवते. सनी फोनवर बोलतच दार उघडतो. तसं पूजा आज जाऊन लगेच मिठी मारते. सनी एका हाताने मिठीत घेतो. कालपासून एवढं सगळं झालं होतं त्यात त्याला बघितलं नव्हतं. खरं तर आता दोघांना एकमेकांची खूप जास्त गरज होती. डोळ्यातले पाणी अडवत मिठीतून बाहेर येते आणि कपाळावर हात लावून ताप बघत होती. सनी कॉल संपवून कमी आहे बोलून कपाळावर किस करतो. काहीच कमी नाही अंग, किती तापले आणि तुम्ही आवरून कुठे चाललाय? पूजा त्याचा वेस्ट कोट काढत. अगं इम्पॉर्टंट मीटिंग आहे, आज फॅक्टरीचे मॅनेजर येणार आहे, मी थोड्या वेळात जाऊन येतो. सनी ते मी काही ऐकणार नाही. आज तुम्हाला बरं नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. बाकी मीटिंग विहान भाऊजी घेतील. पूजा त्याचं शर्टचं बटन काढतच. अगं ऐक तर. सनी मी काही ऐकणार नाही, कपडे बदल, मी विहान भाऊजींसोबत बोलते. पूजा त्याला एका दारासमोर ढकलत. अगं ती माझी रूम नाही, तिकडे आहे बोलून दुसरीकडे जातो. पूजा फोन करून विहानला सगळं सांगते. वहिनी काळजी करू नको, मी बघतो इकडे, तू फक्त बाईची काळजी घे. विहान हो. पूजा शिवाय त्याची कामं करून निघून जातो. रूममधून सनीचा आवाज येत असतो. बघून आत जाते तर कॉल चालू असतो. बहुतेक जॉनवर ओरडत होता. पूजा फोन घेते आणि जॉन दादा आज यांना काही फोन करू नका, जे असेल ते विहान सरांना कळवा. जास्त इम्पॉर्टंट असेल तरच कॉल करा. फास्टमध्ये बोलून निघून जाते. फोन ठेवून देते. सनी हाताची घडी घालून बारीक डोळे करून तिच्याकडे बघत असतो. तुम्हाला बरं नाही म्हणून हे करते. तुम्ही मेडिसिन घेतली का? पूजा हो घेतोय बोलून टेबलवरच्या पॉकेटमधून मेडिसिन खातो. झोपा शांत, बरं वाटेल. पूजा सनी पूजाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. पूजा त्याच्या केसातून हात फिरवत. हे सगळं माझ्यामुळे झालं ना चिनू, परत हा टॉपिक नको. जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा आई स्वतः बोलवेल. सो रिलॅक्स. सनी तिचे गाल ओढत. नको ना, दुखतंय. पूजा गाल सोडतच. बरं चल माझ्यासोबत झोप. काल तू नव्हतीस, मला झोप लागली नाही. सनी आता तर 11 वाजलेत, मी नाही झोपणार, तुम्ही झोपा, मी डोकं चेपून देते. पूजा सनी झोपून जातो. थोड्या वेळाने सनीला जाग येते. ते पूजाच्या मुसमुसण्याने वर बघतो तर मोबाईलमध्ये बघत होती. कपाळावर हात मारतो आणि जांभळ्यात उठून बसतो. काय झालं? हिरोईनला त्यांनी वेगळं केलं. पूजा डोळे पुसतच. तिचा मोबाईल काढून घेत. जान वेडे आहेस का? ती जस्ट स्टोरी आहे, काही पण बघून रडत असते. तिला खाली ओढून स्वतःजवळ झोपत. तसे नाही पण ते दोघं किती इमोशनल झाले होते. पूजा तू ना असलं फालतू बघायचं सोडून दे आणि मला झोपू दे, तू पण शांत झोप. सनी तिच्या डोळ्यावर हात ठेवतो. दोघे झोपून जातात. दुपारी पूजा उठून किचनमध्ये जेवण बनवायला घेते. सनीला उठल्यावर फ्रेश वाटत होता आणि जरा ताप पण उतरला होता. पूजाला हाक मारतो, मी किचनमध्ये आहे, फ्रेश होऊन या. जेवण बनवून झाले. आता फुलके बनवायला घेते पूजा. सनी फ्रेश होऊन किचनमध्ये येतो आणि तिला मागून मिठी मारतो. हळूच उघड्या पोटावर हात ठेवतो. काय चाललंय? मी जेवण बनवते ना. पूजा त्याला कोपऱ्याने मागे ढकलत. सनी थोडा मागे जाऊन थांबतो.
चला जेवण बनवून झालं, मेडिसिन पण घ्यायचं आहे. पूजा पण त्याआधी मला स्वीट पाहिजे. सनी हसत ओठांवरून अंगठा फिरवत. नाही पूजा मागे होत. अगं एकाने काय होतं? सनी पुढे पुढे जा. तुम्ही मेडिसिन खाल्ली? मला आधीच मेडिसिनच्या स्मेलने कसं तरी होतं. पूजा वेडी आहेस का? मेडिसिन सकाळी खाल्ली, आता काय त्याचं? पूजा हॉलमध्ये इकडे तिकडे पळत होती आणि मागे सनी. नको ना, उद्या देते. पूजा काही होत नाही गं. सनी शेवटी तिला पकडतो आणि दोघे सोफ्यावर पडतात. पूजा बारीक तोंड करू नको ना, बरं गालावर कर. सनीला तिचा चेहरा बघून हसू येत होतं. पूजा गालावर किस करायला पुढे होते. सनी वळून तिला लिपलॉक करतो. पुढच्या 10 मिनिटांनी सनी किचनमधून जेवण आणून डायनिंग टेबलवर ठेवत असतो, तर पूजा त्याच्याकडे रागाने बघत चॉकलेट खात चेअरवर बसली होती. पूजा काहीच बोलत नाही. बघून मला बरं नाही तरी तुझेच नखरे चालू आहेत. सनी, तुम्हाला कोणी आगाऊपणा करायला लावला? मी बोलले होते ना मला मेडिसिनचा स्मेल नाही आवडत. पूजा दोघे भांडतात पण एकत्र जेवण करतात. संध्याकाळपर्यंत ताप उतरलेला असतो. मी जाते आता, तुम्ही काळजी घ्या, जेवण पाठवून देते. पूजा तू पण थांब ना. सनी, नको, आई काय म्हणतील? पूजा, मी आई बघून घेऊ, तू नको मध्ये पडू, तू इकडे ये माझी काळजी घ्यायला. सनी, नको, तुम्ही काळजी घ्या. पूजा घरी येते, अजून तरी कोणीच आलं नव्हतं म्हणून बरं वाटतं. आजीला जाऊन भेटून सांगते. सनीला बरं आहे. सनी विहानकडून अपडेट्स घेत असतो. रात्री 8च्या सुमारास बेल वाजते. बोलतच दार उघडतो तर राजकरण दोघे असतात आणि पाठीमागून विहानसुद्धा येत असतो. आज तिघे एकत्र, ते पण इथे. सनी, तुला बरं नाही म्हणून वहिनीने तुझी काळजी घेण्यासाठी इकडे पाठवले. राज, मला पण या दोघांनी बोलवलं, मग मी पण आलो इकडेच. विहान त्याची बॅग सोप्यावर. सनी डोळे ताट करतच, बरं बसा तुम्ही, मी आलोच. सनी रूममध्ये जाऊन लॅपटॉप घेऊन बाहेर येतच पूजाला कॉल करतो. यांना का पाठवले माझ्याकडे? मी माझी काळजी घेऊ शकतो. सनी, तुम्ही परत कामं करत बसणार आणि तुमच्याशी सोबत कोणीतरी हवं ना म्हणून पाठवले. आता थोड्या वेळात शिवा येईल. सगळ्यांना जेवण पाठवले आणि हो मेडिसिन घ्या. पूजा, बरं अजून काही राहिले? सनी, हो विसरले, उद्या आश्रममध्ये आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. तुम्हाला पण 2 तास वेळ काढावा लागेल. पूजा, बरं मला फोन कर, मी येतो. सनी, सगळे जेवण करून गप्पा मारत बसतात. सनी आज खूप दिवसातून रिलॅक्स गप्पा मारत बसलेला असतो, तर इकडे सगळी पोरं कुठे गेलीत? आत्या, सनीला जरा बरं वाटत नाही म्हणून पूजाने त्यांना पाठवले. आजी, काय झालं सनीला? आता बरं आहे ना? आत्या काळजीने, हो आता बरं आहे, पण रात्री काही गरज लागली तर म्हणून. पूजा हळूच, आत्या त्यापेक्षा आपण सनीला इकडे बोलवायचं का? म्हणजे त्याची काळजी. मोठी आई बोलतच असतात की आईकडे बघून शांत बसतात. लहान नाही तो, आता मोठा झालाय, स्वतःची काळजी घेऊ शकतो. आई शांतपणे. सगळे शांत होतात. पूजा झोपताना सनीला फोन लावते तर तो उचलत नाही. विहानला लावते तर तो लगेच एका रिंगमध्ये उचलतो. सगळ्यांनाच हसण्याचा आवाज येत होता. काय चाललंय तिकडे? पूजा, अगं वहिनी गप्पा मारत बसलोय, खूप दिवसातून एकत्र बसलोय ना, मस्ती चालू आहे. विहान, बरं तुमच्या दादाला फोन द्या. पूजा, तुम्हाला बरं नाही ना, मग रेस्ट करायचं सोडून मस्ती करत काय बसलाय? पूजा, हो ग, काळजी करू नको. सनी, सगळे झोपून जातात सकाळी. पूजा, दुपारी येतेस ना? आई, हो आई. पुढे एकदम हळू आवाजात यांना पण सांगितलं ते येतो बोललेत. आई जरा हसतात. हे बघ, माझ्यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम नको. तुला जायचे तिकडे राहायला तर जा. आई, पूजा नाही, मान हलवते. तेच इकडे येऊ दे त्यांना, तिकडे करमत नाही. बरं चल, आज जरा लवकर मदतीला ये, कार्यक्रम संध्याकाळी आहे. हो. पूजा, सगळे निघून जातात. पूजा आणि इरा आवरून सनीकडे जातात. बेल वाजवतात तेव्हा सनी डोळे चोळतच दार उघडून आत येतो आणि हे काय अजून झोप? बोलतच असते की लक्ष जातं. सगळे हॉलमध्येच गाद्या टाकून अजूनही झोपले होते. अगं ते उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते म्हणून. सनी, बरं तुम्ही आवरा, मी सगळ्यांना ब्रेकफास्ट बनवते. पूजा किचनमध्ये निघून जाते तर सनी रूममध्ये. इकडे इरा सगळ्यांना उठवत असते. शेवटी विहानला उठवत असते. तर झोपू दे ना सोना. सगळे एकमेकांकडे बघत असतात. परत हळूच करण त्याच्या कानाजवळ जाऊन, बेबी उठ ना. तसे विहान गालात हसत. 5 मिनिटं सोना. तर राज दुसऱ्या कानावर हलकेच बोट फिरवत, मी जाईन हा बेबी. मुलीच्या आवाजात बोलतो. असं कसं? मी तुला पकडून ठेवीन माय डार्लिंग. विहान राजचा हात पकडतो. सगळे ओठ दाबून हसत असतात, त्याची मजा घेत असतात. तर इरा पण व्हिडिओ काढत असते. नंतर त्याच्या कानाजवळ सगळे एकसाथ ओरडतात. तसं दचकूनच उठून बसतो आणि इकडे किचनमधून पूजा बाहेर येते. सनी पण पळत येतो. सगळे हसायला लागतात. सनी त्याचा आवरायला जातो तर इकडे सगळे विहानला चिडवत असतात. ओ डार्लिंग, काय मस्ती चालू आहे? लवकर आवरा, आपल्याला आईकडे जायचं आहे. लवकर नाही गेलं की आई रागावतील. पूजा दम देत सगळे आवरून ब्रेकफास्टला बसतात. संध्याकाळी कार्यक्रमाला सनीसुद्धा आला होता. तो तिला नजरेने जवळ बोलवत होता, तर पूजा त्याच्याजवळ पण जात नाही. आईला कळतं तिला जायचं आहे, पण त्यांचा विचार करून ती मोठी आईसोबतच थांबलेली असते. सनीसोबत जाऊन थांब. आई, पण आई. पूजा, मी तुला सकाळी सांगितलं माझा राग त्याच्यावर आहे, तुझ्यावर नाही. आई. पूजा सनीजवळ जाऊन थांबते. कधीपासून बोलावतोय? आता आलीस. सनी जरा चिडूनच. पूजा काहीच बोलत नाही. तिला तर दोघे समोर असल्यावर काहीच कळत नव्हतं. इकडे आड तिकडे वीर झालं होतं. कार्यक्रम चालू असताना आत्यांना फोन येतो. जवळपास शांत असतं, कोणीच नसतं, तरीही बाजूला जाऊन बोलत असतात. नेमके तिकडे पडद्याआड आई केअरटेकरला काहीतरी सांगत असतात. हा बोल, कधीच येते आत्या समोरून.
हो मी लवकर येईन, 2 दिवसात माझी कामं संपताय. हे बघ आत्ताच ते दोघे वेगळे आहेत, तुला काहीतरी करायची संधी भेटेल आणि मी पण मदत करू शकेन. आत्या तुम्हाला मला मदतच करावी लागेल, नाहीतर माझी प्रॉपर्टी तुम्हाला भेटणार नाही माहिती आहे. समोरून हां ते आपल्याला ठरलंय, पण लवकर आलीस तर हे होईल, मला तिला लवकर घराबाहेर घालवायला लागेल. आत्या हो मी आले की मदत करा, बाकी सगळं मी बघेन, डोंट वरी. समोरून आईंनी आत्याचा आवाज ओळखला होता. त्यांना पण विश्वास बसत नव्हता. आत्या असं काही करायचा विचार करते पण कोणाबद्दल कळत नव्हतं. डोकं काहीच काम करत नव्हतं. पण तेवढ्यात कोणीतरी बोलवतं म्हणून तिकडे निघून जातात. सगळा कार्यक्रम होता, जेवण करूनच सगळे घरी जातात. तर आत्या मोठ्या आईच्या डोळ्यात पाणी येतं. रडू नका, इथेच आहे, माझी आठवण येईल तेव्हा फ्लॅटवर या. असं किती लांब आहे, नाहीतर मी येईल, सनी त्यांना समजावत. सगळे निघून जातात. कंटाळून गेल्यामुळे लगेच झोपून जातात. तर आईच्या डोक्यात आत्याचं बोलणं असतं. थोड्या वेळाने झोपून जातात. आता पाहूयात पुढे काय होणार आहे ते. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज खूप मी घाईमध्ये स्टोरी तुम्हाला ऐकवली त्याबद्दल